नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्र कॉलिंग कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण संतती, संपत्ती आणि ईश्वर भक्ती या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्योतिष आणि वास्तुशास्त्रज्ञ श्री वासुदेव सत्रे सर आहेत. सर, आपलं या शोमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत. आणि हे आपल्या सर्व प्रश्नांना सर आपल्या अनेक प्रश्नांना उत्तर देणार आहेत. शोची सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. वासुदेव सत्रे सर यांनी वयाच्या 16व्या वर्षी आळंदी येथे श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलामध्ये यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र या अध्ययनास आरंभ केला. तसेच सोबतच बालपणापासून आजोबा आणि वडिलांचे त्यांना ज्योतिष विद्येचे मार्गदर्शन मिळालं. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण पूर्ण केलं. गेली 12 ते 15 वर्ष पुणे ते ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचे यथायोग्य आणि प्रामाणिक अविरत मार्गदर्शनाचं काम ते करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि वेद या क्षेत्रात वासुदेव सत्रे यांची ही 10वी पिढी आहे. गेल्या 15 वर्षापासून भारतात आणि भारताबाहेर अनेक देशात मार्गदर्शनाचं अविरत कार्य सर करतायत. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला या शोमध्ये सरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्या 0224277091 या क्रमांकावर संपर्क करू शकता. चला तर मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम सर, तुमचं आपल्या या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. सुरुवातच कार्यक्रमाची अशी करूया की विवाह ठरवताना पत्रिका पाहणं कितपत योग्य आहे? पत्रिका पाहणं म्हणण्यापेक्षा पत्रिका जुळवणं. तर पत्रिका जुळवणं गरजेचं आहे, मुलाची आणि मुलीची. आणि त्यामध्ये गुणमिलन करणं म्हणजे ते काही फार आवश्यक आहे असं नाही. दोघांचीही परस्पर जी पत्रिका आहे ती कितपत जुळते, दोघांचीही बौद्धिक, मानसिक, शारीरिक, वैचारिक, शैक्षणिक ही पात्रता किती प्रमाणात जुळते ते बघणं गरजेचं असतं. आणि त्यानंतरच त्या दोघांचा विवाह करावा. आणि सोबतच आहे की नुसतं पत्रिकामध्ये गुणमिलनावरच विश्वास ठेवायला नको. अगदी गुणमिलन 5-7 जरी गुणमिलन असेल आणि पत्रिका जर का जुळते उत्तम, दोघांची लग्नपत्रिका, तर तो विवाह करायला हरकत नाही. पण अनेकदा असं होतं की लोकांचा जो असतो तो गुणमिलनाकडेच जास्त कौल असतो की 24 गुण जुळतात, 28 गुण जुळतात, तर बाकी पत्रिका बघत नाहीत. फक्त गुणांवर विश्वास न ठेवता पत्रिकेमध्ये जी लग्नपत्रिका आहे ती लग्नपत्रिका बघावी दोघांचीही. आणि त्या पत्रिकेमध्ये काही दोष असतील तर तज्ज्ञ ज्योतिषांकडनं मार्गदर्शन घेऊन ती पत्रिका जी आहे ती दोषमुक्त करून घ्यावी आणि नंतरच तो विवाह जुळवावा. आणि आताच मी अनाहूत असं सांगेल की नुसतं म्हणजे पत्रिका जुळली म्हणजे तो विवाह यशस्वी होईल असं नाही. तर पत्रिका जुळल्यानंतर जे तज्ज्ञ ज्योतिषी तुम्हाला विवाहाचं मुहूर्त देतात ते त्या मुहूर्ताची वेळ सुद्धा साधणं गरजेचं आहे. अन्यथा नाहीतर पत्रिकेमध्ये पत्रिका खूप जुळते आहे, तुम्हीच म्हणाल की हा सत्रे सर तुमच्याकडेच आम्ही आलेलो आणि तुम्ही पत्रिका जुळते म्हणून सांगितलं आणि उत्कृष्ट जुळते, लग्न करायला हरकत नाही, पण सत्र्यांनीच दिलेलं मुहूर्त तुम्ही पाळलं नाही आणि पुढे जर का विवाहामध्ये अडचणी आल्यात तर त्यावेळेस तुम्ही परत सत्र्यांना जाब विचारायला नको की तुम्हीच गुणमिलन म्हणजे पत्रिका जुळवून दिली होती आणि आता त्या दोघांमध्ये फार वाद होत आहेत. तर त्यामुळे मुहूर्त देखील पाळणं तेवढंच गरजेचं आहे. मात्र ह्या पत्रिका पाहण्यावरून, जुळवण्यावरून बरीच मतमतांतरे सुद्धा आहेत. काहींचं म्हणणं आहे की पाहू नयेत किंवा गुणमिलन जे आहे त्याचं महत्व कितपत आहे? गुणमिलनाला इतकं कसं आहे माहितीये का की इम्प्रूव्ह झालेलं जे शास्त्र आहे ते पण लोकांपुढे ठेवलं पाहिजे की गुणमिलन करणं गरजेचं आहे, पण इतकं पण त्याला विशेष महत्व द्यायला नको. पत्रिकेमध्ये दोघांचीही जी लग्नपत्रिका आहे ती लग्नपत्रिका जी आहे ना ती मॅच होते का त्यावर थांबवतोय. आपल्याला एक फोन येतोय. आशा पवार पुण्याहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आशाताई, तुम्हाला माझा आवाज येतोय? हो, येतोय. हा, आशाताई, सुरुवातीला आपण तुमची जन्मतारीख, जन्म ठिकाण आणि जन्म वेळ सांगा. देऊ का? मुलाची देऊ? मुलाचं सांगायचंय. हा, ज्यांच्याबद्दल प्रश्न असेल त्यांच्याबद्दल. हा, मुलाची ना 96 डिसेंबर महिन्यातला आहे. तारीख काय? मंगळवारचा आहे. तारीख 22 आहे. हा, 22 डिसेंबर 96. आणि वेळ काय? वेळ संध्याकाळी 7:30 किंवा 7 वाजता जन्म झालेला आहे. मंगळवार होता. ठीक आहे. आणि जन्म ठिकाण? जन्म ठिकाण 22 डिसेंबरला रविवार येतोय, मंगळवार नाही. मंगळवारी होता. मंगळवारीच होता. हा, नाही, मग चुकीची, बहुतेक चुकीची जन्मतारीख आहे. जन्म वेळ, जन्म ठिकाण जर बरोबर नसेल तर पुढचं सगळं चुकून जाईल. त्यामुळे योग्य ती जन्म ठिकाण आणि जन्म वेळ सांगा. जन्म ठिकाण पुण्यातलं आहे, येरवडा म्हणलं. येरवडा कॉर्पोरेशनच्या दवाखान्यातलं. आणि जन्म वेळ? आपलं जन्म तारीख काय आहे? 22 आहे त्याचे. 22 किती डिसेंबर?
22 डिसेंबर महिन्यातला आहे, मार्गशीर्ष महिन्यातला आहे. 22 डिसेंबर 1996. 1996 7:15 संध्याकाळी पुणे. हा आपला प्रश्न काय प्रश्न आपला? विचारा. हा आपला प्रश्न नेमका काय आहे तो विचारा आता. त्याचे कामच होऊन आहे आणि मित्र त्याच्या बसले सुटत नाहीत, मित्र खूप त्याच्या पाठीमागे. आलं लक्षात. जी चालेल. जी सर आपलं मार्गदर्शन. सर्वप्रथम ह्याच्या पत्रिकेमध्ये ही मंगळाची पत्रिका आहे. पत्रिकेमध्ये मंगळ राहू स्त्री दोष आहे, त्यामुळे स्त्री दोषाचं निरसन करावं. पत्रिकेमध्ये पितृदोष देखील आहे आणि सप्तमातला गुरु याच्या विवाहाबद्दल विशेष सांगेल की वय वर्ष 28 पूर्ण झाल्याशिवाय विवाह करायला नको. आणि हे जर का वैयक्तिक मिळाले भेटलेत मला तर फारच छान होईल, किंवा टेलिफोनिक अपॉइंटमेंट घेतली तर. कारण पत्रिकेमध्ये खूप क्लिष्ट आणि अनेक दोषांनी युक्त अशी पत्रिका आहे, त्यामुळे कमी वेळेत सविस्तर मार्गदर्शन करणं शक्य नाही. तर यामुळे यांनी अपॉइंटमेंट घेऊन मार्गदर्शन घेतलेलं उत्तम राहील. तुर्तास मी सांगेल की याने आपल्या कुलदेवीची उपासना केलेली बरी. जी फोन येत राहतील. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया की ज्योतिषशास्त्रानुसार जर विवाहानंतर संतती सुख मिळत नसेल तर काय करावं लागेल. मग आपण जेव्हा पत्रिका जुळवतो ना तर त्यामध्ये हे सुद्धा आहे, जसं मी बोललो मग की बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक संततीसाठी शारीरिकची पातळी आहे ती दोघांची मॅच होते की नाही ते बघितलं जातं. बरोबर. तर दोघांचं ही पंचमस्थान शुद्ध आहे की नाही, की दोषयुक्त आहे. दोषयुक्त असेल तर त्यासाठी काय उपाय करता येईल, ते उपाय करून ती पत्रिका दोषमुक्त करता येईल. तर तेच म्हणजे मगाचे बोललो की शारीरिक पातळी ती महत्वाची आहे. तर अनेकांचं असं होतं की पत्रिका बघत नाही आणि विवाह होतो आणि नंतर संततीमध्ये अडचणी येतात. तर अशा वेळेस त्यांनी म्हणजे विवाहानंतर सुद्धा जरी पत्रिका दाखवली आणि पत्रिकेमधले काही दोष आपण दोषमुक्त करून त्यांना काही आपण आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक असे उपाय सांगून आपण त्यांना पत्रिका दोषमुक्त करून संतती जे संतती सुखाचा जो फायदा आहे किंवा संतती सुख जे आहे ते त्यांना आपण मिळवून देऊ शकतो. नक्कीच आपल्याला पूर्ण प्रयत्न राहील. हा बोला. जी आपल्याला औरंगाबाद वरून एक फोन येतोय. किरण नंदावडे आपल्या सोबत आहेत. किरणजी, अगोदर तुम्ही जन्म ठिकाण, जन्म वेळ आणि जन्म तारीख सांगा. जन्म ठिकाण नाशिक आहे सर. जन्म तारीख जन्मतारीख 12/7/1991 आणि रात्री 10:30 वाजता. 12 जुलै. जन्मतारीख 12/7/1991. किरणजी, आपल्या टीव्हीचा आवाज म्यूट करा, बंद करा. आणि आपला प्रश्न काय आहे. आणि रात्री 10:30 वाजता. 12 जुलै. जन्मतारीख 12/7/1991. किरणजी, आपल्या टीव्हीचा आवाज म्यूट करा. हो सर. हॅलो. हा बोला. आपला प्रश्न विचारा आता. योग कधी आहे विचार. हो सर. काही तांत्रिक अडचणीमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत संपर्क होऊ पोहोचत शकला नाहीये. नाही. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी आपला फोन करत असताना आपला टीव्हीचा आवाज जो आहे तो पूर्णपणे बंद ठेवावा. यापुढे जर का कुठल्या प्रेक्षकांचा असा टीव्हीचा आवाज आला तर कार्यक्रमाचा वेळ वाया जातो आहे, तर आपण तो फोन जो आहे तो डिस्कनेक्ट केला जाईल. आपल्याला आणखीन एक फोन येतोय जळगाववरून अजित पाटील यांचा फोन येतोय. अजित, सुरुवातीला आपल्या टीव्हीचा आवाज जर असेल तर तो बंद करा आणि आपलं जन्म ठिकाण, जन्म वेळ आणि जन्म तारीख अगोदर सांगा. जन्म ठिकाण आहे बेळगाव, जन्म वेळ आहे 9 सकाळी आणि जन्म तारीख आहे 31/5/88. 31/5/86. 31/5/88. अच्छा. हा आपला आता प्रश्न जो आहे तो विचारा. प्रश्न आहे, माझ्या मुलाचा विवाह जमत नाही, काय प्रॉब्लेम आहेत ते जरा सांगाल का? बघून. बरं. दिवाळी 2022 नंतर याच्या पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहे आणि पत्रिका जी आहे ती मंगळ दोषाची आहे, त्यामुळे मंगळ दोषाची शांती करून घ्यावी. आणि आता एक जो कॉल आला होता त्या कॉलमध्ये जसं बोललो की पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे, तर याच्या सुद्धा पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे. तर स्त्री दोषासाठी नवचंडी याग हा विधी आणि सोबतच मंगळ दोष शांती ही करून घ्यावी आणि होईल तेवढी दररोज कुलदेवीची उपासना करावी. आणि दिवाळी 2022 नंतर पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत. आपल्याला आणखीन एक फोन येतोय. नितेश चोरकर यांचा फोन येतोय. नितेशजी, सुरुवातीला तुम्ही तुमची जन्मतारीख, जन्म ठिकाण आणि जन्म वेळ सांगा. 22 ऑगस्ट 1992. 22 ऑगस्ट. वेळ, जन्मवेळ काय? जन्मवेळ 10:05 केव्हा? सकाळी. ठीक आहे. आणि जन्म ठिकाण? निपाणी. निपाणी. हा.
प्रश्न काय आहे आपला? पत्रिका कुठली जमा झाल्या, कुठले मुलगे बघितले का नाही? प्रश्न विचारा. योग आलाय का नाही एवढं बघायचं. विवाह म्हणजे विवाह योग कधी आहे हे विचारायचं आहे. हा बरोबर. बरोबर. साधारणतः नोव्हेंबर 2022 पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहे आणि पत्रिकेमध्ये कुठल्याही प्रकारचे दोष नाही, त्यामुळे कुठलाही उपाय असा करणं गरजेचं नाही. होईल तेवढी दत्ताची उपासना करावी आणि येणाऱ्या दिवाळी 2022 पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहे. बाकी पत्रिकेत असा मंगळ किंवा पत्रिकेमध्ये स्त्री दोष, पितृदोष असा कुठलाही दोष नाही, त्यामुळे कुणी काही उपाय सांगितले तरी ते करायला नको. कारण हे दोष असलेले उपाय गरज नसताना केलं तर त्याचा दूषित परिणाम होतो. तर पत्रिका उत्तम आहे. 2022 नोव्हेंबर पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत. जी, यालाच एक जोडून प्रश्न असा आहे की विवाहाचे योग यावेत यासाठी कुठले ग्रह परिणाम करतात? बघा, साधारणतः आहे ना की स्त्रीणाम गुरुबलम श्रेष्ठम. मुलीला असेल तर तिला गुरुबळाचं आवश्यक असतं, पुरुषाला असेल तर त्याला सूर्याचं बळ आवश्यक असतं म्हणजे विवाह जुळण्यासाठी. हे झालं बेसिक कॅल्क्युलेशन. पण तुमच्या पत्रिकेमध्ये जर का काही दोष असतील तर ते योग जरी असले तरी त्या दोषांमुळे काय होतं की तुमचा विवाह होतो, पण विवाहोत्तर म्हणजे पोस्ट मॅरेज जे आहेत त्या अडचणी वाढतात. म्हणजे अनेकांचं न पटणे किंवा खूप अगदी अत्यल्प वेळेमध्ये घटस्फोट होणे, तर किंवा कोणाचं आरोग्याबद्दल काही तक्रारी असणे. दोघांचं पटतंय, सगळं होतंय, पण आरोग्याच्या तक्रारी आहेत किंवा आरोग्याच्या तक्रारी नाहीत, काय नाही, सगळं आहे, तर आर्थिक अडचणी येतात. बरोबर. तर त्यासाठी पत्रिका जी आहे ना दोषमुक्त करून घ्यावी. आपण फोन थांबवू शकतो. तर पत्रिका जी आहे ती दोषमुक्त करू शकतो आपण आणि नंतरच तो विवाह करावा. चालेल, घेता येईल आपल्याला कॉल. माफ करा, मध्येच तुम्हाला तोडतोय, पण एक फोन येतोय. उषा महाले आपल्यासोबत जोडले गेलेत. उषाजी, आपलं जन्म ठिकाण, जन्म वेळ आणि जन्म तारीख काय आहे ते पहिल्यांदा सांगा. अच्छा, मुलाचं जन्म ठिकाण आहे पुणे आणि 27/4/1989. बरं. 1:58 दुपारी, रात्री 1:58. ठीक आहे, आता आपला प्रश्न विचारा. मुलाच्या संदर्भामध्ये लग्नाच्या संदर्भामध्ये अडचणी येतात. लग्नासंदर्भात. लग्न. बर, याचं सुद्धा नोव्हेंबर 2022 पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहे. डोळे तपासून घ्यावे, याला चष्मा असेल नक्की आणि सोबतच सर्दी, कफ, खोकला, कफ प्रकृती असेल याची. आणि उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये म्हणजेच इंडेक्स फिंगरमध्ये 3 ते 3.5 कॅरेटचा पुष्कराज जो आहे तो सोन्यात धारण करावा. आणि मगा बोलल्याप्रमाणे नोव्हेंबर पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत. सहसा परिचयातनं किंवा नात्यातनं कुठलं स्थळ आलं तर त्याला प्राधान्य दिलं तर उत्तम. जी, विवाहाच्या आता एक पाऊल आपण पुढे जाऊया की सद्गुणी संतती लाभावी यासाठी पालकांनी काय काळजी घ्यायला हवी आहे किंवा ग्रहताऱ्यांचं यावर काय परिणाम होतो? कमावून या धन उत्तम व्यवहारे, विवेके विचारे वेच करी. सगळ्यात आधी मी हे म्हणेल की त्या आई वडिलांनी आपलं धन कमवताना उत्तम व्यवहारे, चांगल्या मार्गाने धन कमवलं तर, आणि विवेके विचारे वेच करी, विवेकाने विचार करून जर का त्याचा खर्च केला तर उत्तम व्यवहाराने कमवलं तर नक्कीच ते विवेकाने आणि विचाराने त्याचा व्यय होईल. पण तुम्ही जर का दूषित मार्गाने जर का तुम्ही अर्थप्राप्ती करता आहात तर त्याच पैशाने तुम्ही घरी धान्य आणाल. बरोबर. आणि त्याचा स्वयंपाक तुमच्या घरी अन्न तयार होईल आणि त्याचं पर्यायाने म्हटलं जातं जसं खातो अन्न तसं होतं मन. तर त्यामुळे सगळ्यात आधी तर मी म्हणेल की उत्तम मार्गाने आपण अर्थप्राप्ती करावी. आणि दुसरं जे आहे, आपली संतती जी आहे ती सद्गुणी व्हावी. त्यासाठी म्हटलंय सुशीलम मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरहा, दातृत्वम वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. आईची पुण्य असेल तर मुलगा शिलवान निघेल. काय सुशीलम मातृपुण्येन काय, आणि वडिलांची पुण्याई असेल तर मुलगा चतुर निघेल, आणि स्वतःची पुण्याई असेल तर भाग्यवान निघेल. दातृत्व वंशपुण्येनं म्हणजे दानशूर निघेल वंशाची पुण्याई असेल तर, आणि स्वतःची पुण्याई असेल तर तो भाग्यवान निघेल. त्यामुळे आईने जास्तीत जास्त होईल तेवढं शंकराची उपासना करावी, गणपतीची उपासना करावी. आईची पुण्याई जेवढी वाढेल तेवढा मुलगा शिलवान निघेल. वडिलांचं काम काय की त्याला व्यवहार आणि चातुर्य शिकवणं. बरोबर. आणि आईचं काम काय, संस्कार देणं, कारण जास्तीत जास्त काळ ते बाळ आईजवळ असतं. बरोबर. तसे आपल्याला आपण आज किती मोठं झालं तरी थोडी ठेस लागली की बाबा म्हणून तोंडात येत नाही, आई ग म्हणूनच येतं. तर त्यामुळे आईने होईल तेवढी शंकराची उपासना करावी. म्हणजे जे बाळ जे आहे त्याचं जे अपब्रिंगिंग आहे, बरोबर,
तर ते नक्कीच तुम्ही जसं म्हणालात आता तसं ते सद्गुणी बाळ असं निघेल. याला जोडून एक छोटासा प्रश्न असा आहे की कर्तृत्ववान जर मुलगा जन्माला यावा असं वाटत असेल तर त्यावर नेमका कुठल्या ग्रहाचा परिणाम होत असतो? बघा, पत्रिकेतलं आहे ना, तुमच्या त्या आईचं पण आणि त्या वडिलांचं पण पंचम स्थान जे आहे ना ते चांगलं पाहिजे पत्रिकेमध्ये. आणि जर का ते दूषित असेल तर त्यामुळे अनेकदा जसं बोललो आता की संतती होण्यामध्ये अडचणी येतात, किंवा संतती झाली तरी मग ती म्हणजे पुत्र निघावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा असं नको व्हायला, की ते जर पंचमस्थान दूषित असेल तर त्यामुळे संतती होते पण मग नंतर ते असं अवगुणी निघतं. तर त्यामुळे आपलं स्वतःचं पंचमस्थान जे आहे ते दोषमुक्त करून घ्यावं, म्हणजेच झालेलं बाळ जे आहे, होणारं बाळ जे आहे ते सद्गुणी निघेल. ती आई जी आहे ती गरोदर असताना तिने होईल तेवढं श्रीरामाची उपासना करावी, बळ मिळावं त्यासाठी हनुमानाची उपासना करावी, आरोग्य मिळावं म्हणून शंकराची उपासना करावी. तर ह्या सगळ्या उपासना ज्या आहेत त्या आईने त्या फॉलो कराव्या, म्हणजे नक्कीच ओघाओघानेच ते बाळ जे आहे ते म्हणजे तुम्ही म्हणालात तसं सद्गुणी आणि काय म्हणतात सुसंस्कृत असं बाळ जन्माला येईल. जी, आपली चर्चा खूप रंगतदार होत चालली आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ही चर्चा अशीच पुन्हा सुरू ठेवू. ब्रेक नंतर जय महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक फोन आपल्यापर्यंत येतोय, पूनम चव्हाण यांचा फोन येतोय. पूनम, आपलं जन्म ठिकाण, जन्म वेळ आणि जन्माची तारीख या 3 गोष्टी अगोदर सांगा, नंतर तुमचा प्रश्न विचारा. 5 मे 1996 मुंबई आणि जन्मवेळ आहे 12:10. माझ्या भावासाठी प्रश्न आहे हा, की त्याला म्हणजे 12:10 किती वाजता? रात्री रात्री 12:10. हा. बरं. तर त्याला म्हणजे सेटल तो होत नाहीये. तो आता मिलिटरीमध्ये वगैरे ट्राय करत होता पण त्याला काहीच सेटलमेंट किंवा जो त्याचं जॉबचं आहे ते होत नाहीये. तर त्याच्यावर तुम्ही काय म्हणजे सांगू शकाल? चालेल. त्याच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे, त्यासाठी म्हणून सुदर्शन याग हा विधी याने करावा आणि उजव्या हाताच्या करंगळीमध्ये चांदीत साधारणतः 2.5 ते 3 कॅरेटचा पाचू हा चांदीत धारण करावा आणि दररोज होईल तेवढी हनुमानाची उपासना करावी. आणि ते आत्ता जे बोलल्यात पूनम की मिलिटरीमध्ये तो प्रयत्न करतो आहे, तर याच्या पत्रिकेनुसार हा म्हणजे पोलीस किंवा मिलिटरी म्हणजे कुठल्याही सैन्य दलाची ही पत्रिका नाही जी. तर याने कलेशी संबंधित जर का कुठला उद्योग केला तर तो अतिशय उत्तम असेल आणि त्यात हा यशस्वी राहील. ही पत्रिका खरं तर व्यावसायिकाची आहे, ही पत्रिका नोकरदाराची नाही. पण त्याआधी मी म्हणेल की जसं आतापर्यंत म्हणत आलोय की पत्रिका दोषमुक्त करून घ्यावी, तर पत्रिकेमध्ये पितृदोष असल्यामुळे सुदर्शन याग हा विधी याच्यासाठी करून घ्यावा. जी सर, आपल्या संपत्ती या विषयावर सुद्धा चर्चा करायची आहे, बोलायचं. मात्र एक फोन येतोय, किरण ननावरे आपल्या सोबत जोडले गेले आहेत. किरणजी, तुमचा जन्मवेळ, जन्म ठिकाण आणि जन्मतारीख सांगा. नमस्कार. जन्मवेळ रात्री 10:20. जन्मतारीख सांगा. 12/7/1991. 12 जुलै 91. आणि वेळ काय म्हणालात? 10:20 रात्री. जन्म ठिकाण नाशिक. ठीक आहे. आणि आपला प्रश्न? सर, विवाह योग कधी आहे, म्हणजे लग्नाचा योग कधी आहे? हा, ठीक आहे. जानेवारी 2023 नंतर पत्रिकेमध्ये विवाह योग आहेत आणि पत्रिकेमध्ये मंगळ दोषाची ही पत्रिका आहे, त्यामुळे मंगळ दोषाची शांती करून घ्यावी आणि उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये 2 कॅरेटचा माणिक सोन्यात धारण करावा आणि चष्मा असेल त्यामुळे डोळे तपासून घ्यावे आणि चष्मा घालत असाल तर 6-8 महिन्यांनी डॉक्टरांकडनं फॉलोअप घ्यायचा आहे
आणि सोबतच पित्त प्रकृतीची ही पत्रिका आहे, त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जानेवारी 2023 नंतर पत्रिकेमध्ये साधारणतः 9 महिन्यापर्यंत विवाहाचे योग आहेत. जी सर, संपत्ती या विषयावर बोलताना बऱ्याच वेळा असं होतं की आता विवाहाचा विषय चाललाय म्हणून की जोडप्यांचं लग्न झालं की बऱ्याच वेळा असं होतं की त्यांची आर्थिक स्थिती एकतर उंचावते किंवा खालावते. तर या वेळेस या दोघांच्या पत्रिकांचा यावर किती परिणाम होत असतो, ग्रहांचा किती परिणाम होत असतो? नक्कीच. काय असतं, विवाह झाल्यानंतर म्हटलं जातं की त्वयार्धम मयार्धम, जी, की एक चपाती असेल तर तू अर्धी खायची आणि अर्धी जी आहे ती मी खायची. तर तसंच आहे की परस्परांच्या भाग्योदयाचा काय की तो पण परिणाम परस्परांवर पडतो. तर त्यामुळे काय होतं की एखाद्याच्या पत्रिकेमध्ये शनी नीचेचा आहे, बरोबर, आणि तुमच्या पत्रिकेमधला त्या मुलाच्या पत्रिकेमधला शनी उच्चेचाही नाही नीचेचा नाही, तो आपलं व्यवस्थित वरण भात भाजी पोळी चाललाय, रोज कधीतरी श्रीखंड पोळी पुरणाची पोळी खातोय. पण त्या होणाऱ्या जी कोणी मुलगी आहे तिच्या जर पत्रिकेमध्ये शनी नीचेचा असेल अच्छा, तर मग त्याची आर्थिक परिस्थिती ढासळत जाते. तर अशा वेळेस असे पत्रिका जुळत आहे पण शनी नीचेच आहे, तर त्याला काय जो उपाय सांगितला जातो तज्ज्ञ ज्योतिषांकडनं तो करून घ्यावा. म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक म्हणजे असं वाटायला नको त्या माणसाने की तुझ्यासोबत लग्न केलं आणि मी भिकेला लागलो किंवा माझी परिस्थिती खालावली, किंवा तिने सुद्धा असं म्हणायला नको. एखाद वेळेस तशीच विपरीत परिस्थिती त्या मुलाच्या पत्रिकेत शनी नीचेचा आहे, तिने म्हणायला नको की मी बापाकडे खूप एकदम सुखात नांदत होते आणि तुझ्याकडे आल्यानंतर मी लंकेची पार्वती झाली. तर त्यामुळे त्याच्या पण पत्रिकेत काही दोष असतील, शनी नीचेचा असेल, शुक्र नीचेचा असेल, जो आपल्याला भौतिक सुख देतो. शनी जो आहे तो पैसा देतो, पैसा घेतो, अपघात घडवतो, अपघातापासून वाचवतो. खूप कमी लोकांना हे माहिती आहे की शनी हा विद्या सुद्धा देतो, काही प्रमाणात विद्या घेतो सुद्धा. पत्रिकेमध्ये शनी नीचेचा असेल आणि तुमच्या पत्रिकेमध्ये तुम्ही शिक्षण घेतलंय मग नोकरीच लागू देणार नाही, म्हणजे एक प्रकारचं विद्या घेणंच झालं ते. जी, तर त्यामुळे पत्रिका दोषमुक्त करून घ्यायची. त्या शनीसाठी काय दोष सांगितलाय, निलम घालायचा आहे, शनीचे काही स्तोत्र आहे, काही उपासना आहेत, किंवा शनिवारी शनीच्या डाव्या पायाचं तेल कपाळाला लावणं आहे, किंवा उडदाचे पदार्थ आहे त्याचं अन्नदान करणं आहे, असे जे काही पत्रिकेनुसार जे तज्ज्ञ ज्योतिषी तुम्हाला उपाय सुचवतात ते उपाय करायचे. आणि जे उपाय करताना त्यामध्ये नियमितता असायला हवी, प्रारंभी शूरपणा नको की आज उपाय केला आणि मग गुरुजींनी 40 दिवसाचं सांगितलं आणि तुम्ही 10-12 दिवसातच नंतर बंद केला आणि मग परत 8 दिवस गॅप घेतले आणि परत सुरू केला, असं नसतं. कुठलाही उपाय सुरू केला आणि त्यात जर का गॅप पडला तर परत युटर्न असतो आणि तुम्हाला डे 1 पासून तो स्टार्ट करावा लागतो. त्यामुळे ती नियमितता, ती कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवायला हवी, तरच त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळतात. जी, छान मार्गदर्शन केलं या विषयावरती. ज्यांचा नवीन विवाह झाला असेल त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त असं मार्गदर्शन आहे. आपल्याला एक फोन येतो, मधुकर पंडित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मधुकरजी, अगोदर तुमचं जन्म ठिकाण, तारीख आणि वेळ. माझ्या नातवाचं नाव आहे हेरम आणि त्याची जन्मतारीख आहे 21/10/1997. 21/10/1997. हा, वेळ? त्याचा जन्म सकाळी 8:48 पुणे येथे झाला. ठीक आहे, प्रश्न काय आहे आपला? माझा प्रश्न आहे, आता त्याला नोकरी आहे, आता त्याला दुसरा चान्स मिळण्याची शक्यता आहे का? त्याला इंटरव्ह्यू झालेला आहे त्याचा. बरं आणि दुसरा प्रश्न त्याचं लग्नाचं. बरं हे 2 प्रश्न आहे माझे. ठीक आहे. परिचयातनं किंवा नात्यातनं, जसं मग एका पत्रिकेबद्दल बोललो, असा विवाह होण्याची शक्यता आहे. पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे, तर त्यामुळे मंगळ दोषाची शांती करून घ्यावी. आणि नक्कीच ते म्हणालेत की नोकरी बाबतीत दुसरा चान्स मिळण्याचे आता योग आहेत का, तर नक्कीच योग आहेत. म्हणजे येणारा काळ जो आहे तो यांच्या हेरंबसाठी अतिशय असा चांगला काळ आहे. आणि येणाऱ्या नोव्हेंबरपर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत. उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये 3 ते 3.5 कॅरेटचा पुष्कराज सोन्यात धारण करायचा आणि दररोज होईल तेवढी कुलदेवतेची उपासना करावी. कुलदेवी नाही, प्रत्येक घराची कुलदेवी आणि कुलदैवत असतं, तर कुलदैवताची जी काही यांचं कुलदैवत असेल त्याची यांनी होईल तेवढी उपासना करावी. जी, आणखीन एक आपल्याला फोन होतो, धनश्री शिंदे यांचा फोन होतो. धनश्री, पहिल्यांदा आपली जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण सांगा, त्यानंतर प्रश्न विचारा. 18 ऑक्टोबर 1992. जी, सायंकाळी 6 वाजता, लवेल, खेड, रत्नागिरी. प्रश्न काय आपला? माझ्या मुलीच्या लग्नासंबंधी आहे. लग्न अजून जमत का नाही? बरं, सांगता येईल. हिच्या सुद्धा पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे आणि पत्रिका मंगळाची आहे. आणि मघाच असं बोललो, मघाच एक पहिलीच पत्रिका आलेली की त्या पत्रिकेमध्ये अनेक क्लिष्ट आणि
अनेक दोषांनी युक्त अशी पत्रिका आहे, तशीच ही पण पत्रिका अनेक दोषांनी युक्त अशी आहे. तर इतक्या लगेच आणि कमी वेळेत कधी लग्नाचे योग आहे आणि कसं होईल हे सांगणं शक्य नाही. त्यांना स्क्रीनवर माझा नंबर दिसतोय, त्यावर ते फोन करून मला वैयक्तिक मार्गदर्शन घेऊ शकतात आणि ते घेतलेलं उत्तम. त्यातल्या त्यात मुलीची पत्रिका आहे, तर असं पत्रिकेतलं सविस्तर विश्लेषण असं जाहीर वाहिनीवर चॅनलवर सांगणं योग्य नाही. तर त्यांनी वैयक्तिक मार्गदर्शन घेतलेलं उत्तम असेल. जी सर, मगाशी आपण हा विषय चर्चेला घेतलेला की विवाहानंतर बऱ्याच वेळा त्यांची आर्थिक स्थिती खालावते किंवा वरती सुद्धा जाते, चांगली सुद्धा होते. त्याला जोडून आणखीन एक असा प्रश्न आहे की विवाहानंतर गृहसौख्य लाभावे यासाठी कुठले ग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये परिणाम करत असतात? काय होतं अनेकदा की लग्न झालं ना की अनेकांचं म्हणजे गृहसौख्याचा योग येतो. जी. कारण ती जी मुलगी असते तिच्या पत्रिकेमधला मंगळ अतिशय चांगला असतो. वृश्चिकेचा स्वराशीत असतो किंवा मेषेचा उच्चेचा मंगळ असतो. याच्या पत्रिकेमध्ये काय तर मंगळ राहू किंवा मंगळ नीचेचा असतो, पण त्या मुलीच्या पत्रिकेतला मंगळ चांगला असतो. त्यामुळे अनेकांचं तुम्ही बघितलं असेल की विवाहानंतर घर झालाय, किंवा अनेकांचं असं असतं की लग्नाआधीच 2-2, 3-3 घरं झालेली असतात. तर पत्रिकेमध्ये मंगळ जो आहे तो किती महत्वाचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाबद्दल जर व्याख्या करायची झाली तर मंगळ हा युद्धाचा कारक आहे. मंगळाचा आपल्या शरीरावर रक्तावर परिणाम आहे. आणि बाकी जर बघितलं संपत्तीमध्ये तर मंगळाचा प्रभाव जो आहे तो वास्तूवर असतो. तर मेन आहे की दोघांच्याही पत्रिकेतला मंगळ कसा आहे. आणि मगा बोललो त्याप्रमाणेच की मंगळ जर का नीचेचा किंवा अशुभ ग्रहांनी युक्त, अशुभ ग्रहांच्या दृष्टीने युक्त असेल तर त्याच्यासाठी काय उपाय जे सांगतात तज्ज्ञ ज्योतिषी तो उपाय करून घ्यावा. म्हणजे नक्कीच लवकरात लवकर तुम्हाला गृहसौख्य लाभेल. किंवा अनेकांचं असं असतं पर्टिक्युलर वेळेपर्यंत गृहसौख्य मिळत नाही आणि अचानक असं होतं की 2-2, 3-3, 4-4 घरं होतात, बरोबर. त्यावेळेस मंगळाची दशा असते आणि मंगळ सुद्धा अनुकूल असतो, तुम्हाला गुरुबल सुद्धा असतं तुमच्या राशीला. तर हे कधी आहे, केव्हा आहे हे जाणून घ्यावं आणि त्यानुसार मग आपल्या सगळ्या प्रयत्नांना लागावं, आर्थिक नियोजनाला. म्हणजे विवाह करताना पत्रिका बघणं खूप महत्वाचं आहे, कारण नंतर खूपच प्रश्न उपस्थित होतात. आपल्यासोबत फोन लाईनवरून कोमल माने जोडले गेलेले आहेत. कोमल, आपले पहिल्यांदा जन्म ठिकाण, जन्म वेळ आणि जन्म तारीख विचारा, त्यानंतर प्रश्न विचारा. हॅलो सर, मला माझ्या भावाबद्दल प्रश्न विचारायचा आहे. राहुल माने त्याचं नाव आहे. जन्म तारीख आधी तुमची जन्म ठिकाण, जन्म वेळ आणि तारीख विचार सांगा. त्याची जन्म ठिकाण खेड आहे. जन्म तारीख 8 जानेवारी 1991. त्याचा प्रश्न असा आहे की त्याचा जन्म वेळ सांगा. रात्री 3 वाजता. ठीक आहे, पहाटे 3 वाजता. आणि आता प्रश्न काय आहे तुमचा? त्याला जॉब असा कुठे फिक्स लागत नाही आणि म्हणजे कुठे लागला तर त्याचा जॉब असा म्हणजे हे होतो, नोकरी संदर्भात प्रश्न. हा, म्हणजे टिकत नाही नोकरी, बरोबर. पत्रिकेमध्ये आता जसं बोललो तसंच पत्रिकेमध्ये शनी राहू आणि गुरु केतू, म्हणजे गुरु केतू हा ग्रहण दोष आहे आणि शनी राहू असल्यामुळे कुठलीही नोकरी किंवा व्यवसाय जो आहे त्यात नियमितता राहत नाही. तर पत्रिकेमध्ये पितृदोष आहे, त्यासाठी सुदर्शन याग हा विधी आणि सोबतच गुरु केतू ग्रहण दोष शांती करून घ्यायची. आणि उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये 3 ते 3.5 कॅरेटचा पुष्कराज जो आहे तो सोन्यात धारण करावा आणि होईल तेवढी कुलदेवीची उपासना करावी, म्हणजे याच्या नोकरीमध्ये नियमितता येईल. सर, आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय, तर आपण प्रेक्षकांना काय संदेश द्याल शेवटी? बरोबर. आजचा विषय जो आहे की संतती, संपत्ती आणि आता आपण शेवटच्या टप्प्यात आलोय ईश्वर भक्ती, की लग्न झालं, मुलं बाळ झालीत, घर झालं, संपत्ती कमवली आणि आता ईश्वर भक्तीकडे जायचं आहे. त्यानुसारच मी एक सुभाषित असं सांगेल की सानंदम सदनम सुताश्च सुतिय कांता मनोहारिणी, की आनंद आहे, तुमच्याकडे घर आहे, सुताश्च सुतिय मुलं मुली आहे, पत्नी जी आहे ती मन रमविणारी आहे, याचा अर्थ आपलं ऐकणारी आहे. पुढे आहे सानंदम सधनम सयोश्चितिरतीश्चाज्ञा परा सेवकाः, की आनंदासोबत धन सुद्धा आहे आणि आपले जे नोकर चाकर आहेत ते आपली आज्ञा पाळणारे आहे. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम, की म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांचं आतिथ्य होत आहे, दररोज शंकराचं पूजन होत आहे. मिष्ठान्न पानगृहे, दररोज घरामध्ये जेवणात काहीतरी गोड होत आहे. आणि साधोस संगम उपासते ही सततम, 4 सज्जन लोकांचा तुम्हाला सहवास घडतो आहे. तर साधोस संगम उपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रम, असा गृहस्थाश्रम जो आहे तो धन्य आहे. तर प्रत्येक विवाहितांनी आणि विवाह होऊ घातलेल्यांनी
आपला पुढला संसार जो आहे तो आता मी जी व्याख्या सांगितली याप्रमाणे संसार जो आहे तो व्यतीत करावा आणि आपला जो गृहस्थाश्रम जो आहे तो त्यांनी धन्य करून घ्यावा. धन्यवाद सर, तुम्ही जय महाराष्ट्राला वेळ दिलात आणि संतती संपत्ती ईश्वर भक्ती या विषयावर बोललात, सोबतच अनेकांचं शंका निरसन केलं, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र कॉलिंग मध्ये इथेच थांबूया. पाहत राहा जय महाराष्ट्र.